ओके, तुझ्या कॅटेगरीला जागा असतील किंवा नसतील, तू आता फॉर्म भरणं गरजेचं आहे. माझ्या कॅटेगरीला जागाच नाही, मी फॉर्मच भरला नाही, जेव्हा जागा येतील तेव्हा तुला फॉर्म भरण्याची संधी दिली जाणार नाही. कुठल्याही कॅटेगरीचा असो किंवा ओपनचा असो, कुठलाही विद्यार्थी असो, किंवा मला असं आहे माझ्या जागाच ओपनच्या कमी होत्या म्हणून मी फॉर्म भरला नाही, नंतर जागा वाढल्यावरती मी फॉर्म भरतो, जमणार नाही. तर स्पष्ट नमूद केलंय 4.5 किंवा 4.5 मध्ये, 4.4 आणि 4.5 मध्ये. त्याच्यामध्ये नीट वाचायचं आहे आणि फॉर्म हा प्रत्येकाने भरायचा आहे. नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भरपूर जणांची प्रश्न होता, भरपूर जणांची मागणी होती की बाबा आयोग जाहिरात काढणार आहे की नाही काढणार आहे. मार्च गेला, एप्रिल लागला, एप्रिलची 9 तारीख आली आहे, आज 10 आहे. जाहिरात येणार आहे का नाही येणार आहे. तर ग्रुप बी ची जाहिरात आलेली आहे. 552 पदं आहेत. ओके, अजून पदं वाढणार आहेत. पण तुमचा अभ्यास कुठपर्यंत आला आहे की अभ्यास सुरू आहे का नाही ते पहिल्यांदा महत्वाची गोष्ट आहे. हा व्हिडिओ झाल्यानंतर स्ट्रॅटर्जीचा व्हिडिओ येईल, अजून 1-2 कंबाईनच्या रिलेटेड व्हिडिओ येतील. अभ्यास जर एक्झाम ओरिएंटेड नसेल तर अभ्यास करणं गरजेचं आहे आणि अभ्यासाच्या फ्लोमध्ये फॉर्म भरणं विसरून जाईल. त्याच्यामुळे हे बघायचं आहे. आणि NCL कुठलं लागणार आहे, EWS कुठं लागणार आहे, EWS कुठल्या वर्षाचं लागणार आहे, त्या सर्व गोष्टी या व्हिडिओमधून क्लिअर करणार आहे. छोटासा व्हिडिओ असेल. जाहिरात आलेली आहे, 552 पदाची जाहिरात आहे. 14 जून 2026ला पूर्व परीक्षा होणार आहे. आज 10 एप्रिल आहे, जवळपास 60 दिवस आहेत. 100% आजपासून जर एक्झाम ओरिएंटेड जर अभ्यास केला, प्रॉपर टेस्ट पेपर सोडवून केले, चुका शोधल्या, मागच्या पेपरमध्ये ज्या काही चुका झाल्या असतील त्या बघितल्यानंतर 100% स्कोर वाढतो म्हणजे वाढतो. या लेक्चरमध्ये आपण नेमकं बघणार आहोत की जागा कशा आहेत, काय पेपर कधी आहे, काय NCL किती वर्षाचं लागणार आहे, कुठल्या वर्षाचं लागणार आहे ते डिस्कस करणार आहोत. आणि जे फॉर्म भरला नसेल आता भरायला सुरुवात करा. गडबड करू नका, काही चुकवू नका, चुकीचे जे डॉक्युमेंट्स अपलोड करू नका. काही डॉक्युमेंट्स काढले नसतील तर काढून घ्या. बघा, चला पहिल्यांदा आता भरपूर जण नाराज झाले की बाबा आमच्या याला ASOच्या जागा कमी आहेत. तर टेन्शन घेऊ नका, तुम्ही आधी परीक्षा पास व्हा, पूर्व परीक्षा पास व्हा आधी, मग गोष्टी बाकीच्या करा की ह्या जागा नाहीत त्या नाही की आमच्या कास्टला जागाच कमी आहेत, ओपनला जास्त आहेत किंवा ओपनला कमी आहेत, इकडे कमी आहेत. थांबा, जागा आहेत त्या आहेत, 552 आहेत, जेवढ्या कॅटेगरीला आहेत तेवढ्या आहेत, पुढे वाढ होईल. सध्या अभ्यास करणं गरजेचं आहे. ग्रुप C ची जाहिरात अजून मोठी आहे. अजून काही जण झोपलेले आहेत, टायपिंग सर्टिफिकेट नाही, आत्ताच्या आत्ता टायपिंगला ऍडमिशन घ्या, टायपिंग करा, टायपिंग पास व्हा, सर्टिफिकेट काढून घ्या. चला, 552 ASOच्या 6 जागा आहेत. कमी जागा आहेत पण नक्कीच याच्यात सगळ्या जागेत वाढ होणार आहे. 100% ग्रुप C ची तर मोठी जाहिरात आहे, त्याच्यामुळे अभ्यास करणं गरजेचं आहे. उगीच हवेत मनोरे वगैरे असले काही भानगडी पडू नका की जागाच नाही रे, असंच नाही रे, मग तू कधीच तिकडे पास होणार नाहीस. पूर्व परीक्षा पास होणं गरजेचं आहे. 236 जागा आहेत STIच्या. ओके, चांगल्या जबरदस्त जागा आहेत, चांगल्या पद्धतीने जागा आहेत. ओके, याचा फायदा घेणं गरजेचं आहे. आता याच्यात जर बघितलं, इथे भरपूर कॅटेगरीला जागा नाहीत, जागा वाढ झाल्यानंतर त्या कॅटेगरीला जागा येतील. तुम्ही सध्या तुमच्या कॅटेगरीमधूनच फॉर्म भरायचा आहे. ओके, तुमच्या कॅटेगरी नसतील तर नंतर जर नाही आल्या जर तर ते ओपनमध्ये कन्वर्ट होतं. नंतर जागा आल्या तर तुम्ही कॅटेगरीमध्येच राहाल, काही प्रॉब्लेम नाही. इथे पण सेम आहे, ज्या कॅटेगरीला जागा नसतील त्यांनी तुमच्याच कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा आहे. नंतर आयोग ते बरोबर करतं त्यांची सेटिंग, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर. त्याच्यानंतर 310 जागा PSIच्या आहेत, चांगल्या जागा आहेत. या सगळ्यांमध्ये जागाच्यामध्ये वाढ होणार आहे. अर्ज भरण्याची तारीख किंवा पेमेंटची तारीख, आता भरपूर जण झोपलेले असतात, फॉर्म भरतात, पेमेंट झालं का स्टेटस बघत नाहीत पेमेंटचं, शेवटच्या दिवशी फॉर्म भरतो. आता असा एकही फोन मला नाही आला पाहिजे, त्यांचा कंटाळा येतो की फॉर्मच भरायचा राहिला आहे, हेच झालंय, अमुक झाले, डेट झाली का, डेट संपली का. ही जी जाहिरात आहे प्रत्येक तुमच्या स्टेटसला टाका, वाटतं सर्वांनी की जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा या व्हिडिओ टाकतो याचा हेच आहे की भरपूर जण झोपलेले असतात, जाहिरात आलेली माहीत नसती. फॉर्म भरणं झाल्यावरती मग जागेत यांना की फॉर्म भरणं आली का, जाहिरात आली का, यांच्यापर्यंत हे पाठवा. ओके, चलो, मग कोणी म्हणू शकणार नाही. अर्ज सादर करण्याची सुरुवात 10 एप्रिल म्हणजे आजपासून आहे आणि शेवटची तारीख 30 एप्रिल आहे, शेवटची. ओके, नंतर वाढेल ना वाढेल मला माहित नाही. आत्ताच्या आत्ता जा, कुणाला काय डॉक्युमेंट काढायचे राहिले असतील काढून घ्या. सोमवारी जा लवकर, माहिती सेवा केंद्र घ्या, तहसीलला तिथून ते डॉक्युमेंट काढून घ्या. जास्त आता डोक्याला ताण घेऊ नका, दुसऱ्याच्या देऊ नका. ओके, पेमेंटच्या बाबतीत 30 एप्रिलच आहे आणि चलन वगैरे करायचं असेल तर 2 मे आहे आणि चलनाद्वारे अंतिम 4 मे पर्यंत आहे. तुमची तारीख 30 एप्रिलला धरा. उगा मी चलनच केलं तर पोचलंच नाही मग ओरडायचं नाही, नंतर काही फायदा होणार नाही. त्याच्यामुळे जे काही तुमचे मित्र मैत्रिणी असतील त्यांना जास्तीत जास्त जणांना हे व्हिडिओ शेअर करा किंवा जाहिरात आलेली आहे, तू जागा हो. ती महत्वाची गोष्ट आहे. क्लिअर. 10 एप्रिल सुरुवात आहे, 30 एप्रिल शेवटची तारीख आहे. शेवटच्या दिवशी 4 वाजता फॉर्म भरतो अशी नाटकं करायची नाही. ते नाही का मूवीमध्ये असतं बघा, मकर नासपुर भरतात, चिल्लर घेऊन जातात, तसं करायचं नाही. ओके, आता याच्यामध्ये हे दिलंय, हे मी हायलाइट करून दिलंय, आपल्या टेलिग्राम चॅनल याची PDF टाकतो
पीडीएफ ऑलरेडी टाकलेली आहे. नंतर जागा ऍड होणार आहेत. ओके, जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्वपरीक्षेच्या निकालाच्या अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रांमध्ये जाहिरातीत नमूद केलेल्या नसलेल्या संवर्गासाठी तसेच आरक्षणास संबंधित पदे उपलब्ध होण्याची किंवा विद्यमान संवर्गात बदल वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन पूर्वपरीक्षेचा अर्ज सादर करायचा आहे. म्हणजे आता कॅटेगरी जागा नाही तरी भरायचा आहे फॉर्म तिथं कॅटेगरीमधून, नंतर जागा ऍड होतील या अनुषंगाने भरायचा विचाराधीन आहे. त्याच्यात बदल पण होऊ शकतो, कमी जास्त होऊ शकतो. त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायचंय का रे? नाही. त्याच्यामुळे म्हणतोय तुमच्या विद्यार्थी मित्रांना हे पाठवाय, त्याला टेन्शन यायला उगीच मेसेज करताय सर आमच्या कॅटेगरीला जागा नाहीत, याला जागा नाहीत, त्याला जागा नाही, जागाच कमी आहेत, ओपनला जागा कमी आहेत, असंही तसंही सगळे कॅटेगरीवाले. तर टेन्शन घ्यायचं नाही. हे नमूद केलं, हे हायलाईट करून घेतलं मी, हे वाचा. जे पूर्वपरीक्षेचा निकाल लागेपर्यंत जागा वाढ होणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. ज्या दिवशी पूर्वपरीक्षेचा निकाल लागला त्या दिवशी जागा वाढचा विषय संपला. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे परत विचारू नका. हे जे 4.4 आणि 4.5 वाचून घ्या. ओके, त्याच्यानंतर पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित किंवा अतिरिक्त किंवा स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त संवर्गातील पदांचा समावेश पूर्वपरीक्षेच्या निकालापूर्वी शुद्ध पत्रिकाद्वारे करण्यात येईल. तेच सांगतो मी की शुद्ध पत्रक येईल, जागा वाढ झाली, संपला विषय. ओके, यास्तव पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्वपरीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याच्या बाबतीत कोणतीही तक्रार आयोगाच्या कुठल्याही टप्प्यावर ऐकून घेणार नाही. माझ्या कास्टला जागाच नव्हत्या म्हणून मी फॉर्म भरला नाही, नंतर जागा आल्या म्हणून मला फॉर्म भरू द्या. आत्ता भर. ओके, तुझ्या कॅटेगरीला जागा असतील किंवा नसतील, तू आता फॉर्म भरणं गरजेचं आहे. माझ्या कॅटेगरीला जागाच नाही, मी फॉर्मच भरला नाही. जेव्हा जागा येतील तेव्हा तुला फॉर्म भरण्याची संधी दिली जाणार नाही. कुठल्याही कॅटेगरीचा असो किंवा ओपनचा असो, कुठलाही विद्यार्थी असो किंवा मला असं आहे माझ्या जागाच ओपनच्या कमी होत्या म्हणून मी फॉर्म भरला नाही, नंतर जागा वाढल्यावरती मी फॉर्म भरतो, जमणार नाही. तर स्पष्ट नमूद केलंय 4.5 किंवा 4.5 मध्ये, 4.4 आणि 4.5 मध्ये. त्याच्यामध्ये नीट वाचायचं आहे आणि फॉर्म हा प्रत्येकाने भरायचा आहे. की जागाच नव्हत्या, अमुक नव्हत्या, पीएसआयच्या जागा कमी होत्या, मला एएसएस व्हायचं, एएसआयच्या जागा कमी होत्या, असलं काही बोलायचं नाही. फॉर्म भरायचा. क्लिअर? चलो पुढे वय वगैरेच्या बाबतीमध्ये आहे किंवा एनसीएल असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल तर एक महत्वाची गोष्ट आहे. आता याच्याबद्दल भरपूर जणांचे प्रश्न. ओके, किंवा एनसीएल कधी लागेल. आता तुमचं एनसीएल आहे नॉन क्रिमिलियर. तुमच्या एनसीएल वर व्हॅलिडिटी असते, एक्सपायरी डेट असते खाली एनसीएल वरती एक्सपायरी डेट. ती जर एक्सपायरी डेट 1 मार्च 2027 असेल, जमतंय का ते सर्टिफिकेट? जमतंय. ती जर एक्सपायरी डेट 1 मार्च 2026 असेल तर जमतंय का? जमतंय. कसं काय? इथे दिले त्यांनी 25-26 अथवा 26-27 या आर्थिक वर्षाचे, परंतु अर्ज स्वीकारण्याचा दिनांक 30 एप्रिल या पूर्वीचे आर्थिकदृष्ट्या ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र पाहिजे, ते अपलोड करायचंय. ओके, आणि एनसीएलच्या बाबतीमध्ये तेच सांगितलंय की मोडत नसल्यामुळे 2025-26 किंवा 26-27 या आर्थिक वर्षाचे प्रगत मोडत नसल्याचे एनसीएल प्रमाणपत्र अपलोड करणं गरजेचं आहे. म्हणजे एनसीएल जे आहे त्याची एक्सपायरी डेट 1 मार्च 2027 असली तरी चालते किंवा 1 मार्च 31 मार्च, एक नसतं 31 मार्च असतं, 31 मार्च 2026 असली तरी चालतं. याच्यानुसार हे वर्ष 25-26 चालतं, 26-27 चालतं. दोन्ही काढून घ्यायचे. हे पहिलं आहे ते आता काढून घ्यायचं. म्हणजे याच्यावरती 25-26 आहे, 25-26 आहे ते आता काढून घेतलेलं ऑलरेडी तुम्ही असणारच आहे, ते अपलोड करायचं. आणि लगेच आता लागलेलंच एप्रिल पुढचं काढून ठेवायचं. मेन्सला किंवा पुढच्या एक्झामला वगैरे कामी येईल, ग्रुप सीला येईल किंवा पुढे येईल. आता नीट बघा. झोपलेली जनता, झोपलेले असतात काही जण की माझ्याकडे होतच नव्हतं, मग प्री पास होतंय, मेन्स होतंय, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जातंय, मग म्हणतंय माझ्याकडे एनसीएलच नव्हतं, ईडब्ल्यूएस नव्हतं, ते जुनं होतं, त्याच्या 24 होतं, ती 22च होतं. झोपा काढतो काय तू? असं नाही होता कामा नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ टाकलेला आहे. ओके, क्लिअर? ही गोष्ट कळली. 31 मार्च 2027 जर असेल त्याच्यावरती 31 मार्च 2027 जमेल. 31 मार्च 2026 असेल जमेल. एससीबीसी, एनसीएल आणि एससीबीसी कास्ट सर्टिफिकेट हे एकत्र असेल जमतंय. त्याची व्हॅलिडिटी 2027 असेल जमतंय. त्याची व्हॅलिडिटी 2026 असेल जमतंय. काही प्रॉब्लेम नाही. एक्सपायर झाला असेल ते तसंच सेव्ह ठेवायचं, फेकून द्यायचं नाही, त्याचे जपून ठेवायचं, नवीन काढून घ्यायचं. कुठल्याही वेळी कुठले डॉक्युमेंट लागल्यानंतर बोंबलायचं नाही, माझं हरवलंच होतं, असंच होतं. तुमची काम आहे 2-2 कॉपी 3-3 कॉपी घेऊन ठेवणं. अधिकारी व्हायलात तुम्ही. काही लेकरं नाही शाळेतले की हरवलंच माझं, माझी बॅगच घेतली, माझा बिस्किटच चोरला, माझी पेनच चोरली, असं होता कामा नाही. ओके, ही एक महत्वाची गोष्ट आहे. चलो, तर आता डॉक्युमेंटच्या बाबतीत कोणाला हे नसेल, कास्ट व्हॅलिडिटी वगैरे ते नंतर लागतं, काही प्रॉब्लेम नाहीये. कास्ट सर्टिफिकेट वगैरे ते तुम्ही काढलेलंच असेल. ओके, त्याच्यावरती काही नसतं.
चलो, बाकी पुढे खेळाडूच्या बाबतीत किंवा हे अपंग वगैरे ते तुम्ही वाचून घेणं अपेक्षित आहे, किंवा हेल्पलाईन नंबर आहे MPSCचा, त्या हेल्पलाईन नंबरवरती देखील तुम्ही कॉल करू शकता. आता हेल्पलाईन बऱ्याच जणांना माहित असतोय की सर हेल्पलाईन नंबर कुठं असते, तर ह्या वेबसाईटवरती असते mpsc.government.in. www. टाकायचे, www. याच्यावरती जायचं, कॉन्टॅक्टमध्ये खाली मिळून जातो तुम्हाला. बऱ्याच जणांना ते पण माहित नसतं कुठे भेटते. ओके, असं होता कामा नाही. चलो, पुढे जर बघितलं आपण वयाच्या बाबतीमध्ये दिलंय, ते वय देखील बघून घ्या. हे PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. जर तुम्ही बसत नसाल तर एकदा फक्त सांगतो, कारण की भरपूर जण झोपलेले असतात, माहीतच नसतं वय किती आहे, माझं बसतंय का, उगाच प्रश्न. आता ते प्रत्येक जाहिरात बघायला होत नाही. ओके, त्याच्यामुळे बघा, ESO साठी असेल किंवा हे असेल 1 ऑगस्ट 2026 ची डेट मोजायची, वय मोजायची तिथपर्यंत. मिनिमम 18 आहे. ओके, वरच्या 2 ला आणि याला 19 आहे PSI ला. अमागाससाठी 38 आहे, PSI साठी 31 आहे. भरपूर जण बघा PSI साठी वय किती आहे, 31 आहे. ओके, अमागाससाठी. ओके, कमाल मॅक्झिमम मिनिमम 19 आहे, वरी 18 आहे. ESO आणि STI साठी मिनिमम जाऊ जास्तच काही नाही. मॅक्झिमम बघा 28, जे अमागास आहेत त्यांच्यासाठी 38 ESO आणि STI. ओके, आणि PSI साठी 31. कोणासाठी, ओपनसाठी, अमागाससाठी. क्लिअर, कळलंय? लिहून घ्या, परत विचारायचं नाही. क्लिअर, हे कळलंय? आता मागासवर्गीय असतील, अनाथ असतील किंवा EWS वाले असतील त्यांना 43 आहे. कुठल्या पदासाठी, ESO आणि STI साठी. आणि PSI साठी 34 आहे. 34 EWS आणि अनाथ आणि मागासवर्गीयांसाठी. क्लिअर, हे कळत नसेल तर लिहून घ्यायचं आपलं जे तुमच्या बसत असेल तिथं. आता हे खेळाडूंसाठी, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, अमागासाठी 43-36, मागासवर्गीयासाठी 43-36, हे सेम तसंच आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही बघून घ्यायचं. बाकीच्या माझे सैनिक कमी असतात, त्याच्याबद्दल बोलत नाही, पण ते तुम्ही प्रॉपर पद्धतीनं बघायचं आहे. ही जाहिरातमध्ये कुठे रे 6.2 मध्ये दिलंय, डिटेल पद्धतीने दिलंय. याला हायलाईट देखील केलंय मी. ओके, चलो, आता हायलाईट केलेली PDF मागू नका. आता एनी डिग्री प्राप्त याला, आणि आता PSI पदासाठी किंवा याच्यासाठी छाती किती असली पाहिजे एवढं त्यांच्या टाकलं पाहिजे ते प्रोफाईलमध्ये, ज्यांची असेल ते. हाईट वगैरे ते पण जाहिरातमध्ये बघून घ्यायचं. उंची बघा 165 सेंटीमीटर अनवाणी असेल, छातीच्या बाबतीत असेल, हे मेल बाबत 165 सेंटीमीटर पाहिजे. ओके, आणि 157 सेंटीमीटर अनवाणी, अशाच कमीत कमी. ओके, तेवढी हाईट पाहिजे तर त्याला क्वालिफाय होतो. बरोबर, की मोजा तुम्ही तुमचं, घ्या कुठेतरी मोजून या, मित्राला मोजायला लावा बरोबर प्रॉपर टेपनी, आणि ते भरून टाकायचं. ओके, चलो, ही छाती पण इतक्या या पद्धतीने जितकी लागते, न फुगवता त्या पद्धतीनं पाहिजे. जर नसेल तरी नंतर होऊन जाते, काही प्रॉब्लेम. छातीचं पण हाईट नंतर वाढत नसते जर कमी असेल तर. ओके, चलो, एवढंच होतं. आता हे जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीकडे पाठवा. ज्याचा फॉर्म भरला नसेल त्याने भरायला सांगा. त्यांच्या मनात शंका आहे, काही आहे, त्यांनी बघा हे प्रॉपर पद्धतीने सांगितलं. 25, 26 किंवा 26, 27 जमेल या पद्धतीने PDF त्याच्यात अपलोड करायचे आहेत. ओके, त्याच्याबद्दल जास्त आता टेन्शन नको. क्लिअर, तर परीक्षेची तारीख सांगितली. ओके, 14 जून 2026. फॉर्म भरण्याची सुरुवात 10 एप्रिल, शेवट 30 एप्रिल. आणि फॉर्म लवकर भरा. सगळे डॉक्युमेंट नसतील तर काढून घ्या, आणि प्रॉपर एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा. स्ट्रॅटेजी लेक्चर लवकरच टाकणार आहोत. अशा जबरदस्त लेक्चर्स पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.